शिक्षण क्षेत्रात नवा टप्पा. सक्सेस अबॅकसच्या भव्य कार्यालयाचं साताऱ्यात थाटात उद्घाटन. साताऱ्यात शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा आणि नवा अध्याय सुरू झाला आहे. सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थेच्या नवीन आणि भव्य कार्यालयाचं उद्घाटन साताऱ्यातील जुना RTO चौक सदर बाजार इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण करून त्यांची गणिताची भीती दूर करणं आणि त्यांचा आत्मविश्वास बळकट करणं या प्रमुख उद्देशानं ही संस्था कार्यरत आहे. संस्थेनं साताऱ्यातील सदर बाजार परिसरामध्ये 1600 स्क्वेअर फूट जागेत अद्ययावत सुविधांनी युक्त असं हे प्रशस्त नवीन कार्यालय उभारलं आहे. या नवीन कार्यालयाच्या उभारणीमागील उद्देश स्पष्ट करताना संस्थेचे CEO किरण पाटील यांनी सांगितलं की या अद्ययावत सुविधेमुळे सर्व शाखाधारक, पालक आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सेवा देणं शक्य होणार आहे. तसंच अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण अबॅकसचं शिक्षण पोहोचवता येईल. CEO किरण पाटील यांनी या कार्यालयाला संस्थेच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला आहे. या उद्घाटन सोहळ्याचं औचित्य साधून सक्सेस अबॅकस परिवारातर्फे सर्व पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सातारकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या नवीन कार्यालयामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच एक नवा आयाम मिळणार आहे. सरांचा व्यवसाय, सामाजिक क्षेत्र आणि इतर याच्यामध्ये पण सरांची भरभराट व्हावी, अशी त्यांची प्रगती, त्यांच्या व्यवसायाची वाढ होत राहावी अशी अपेक्षा किंवा एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शेट्टे साहेब वगैरे मराठा बिझनेस फोरमच्या माध्यमातून सुद्धा आज सर असतील, शेट्टे साहेब, मला वाटते कांगराळकर सर वगैरे सगळी जाण्यासाठी जे काही सहकार्य करता येईल ते आज या फोरमच्या माध्यमातून चालू आहे. चांगली गोष्ट आहे. शेवटी प्रत्येकानं आपले म्हणजे भले रक्ताचं नातं नसेल पण समाज म्हणून आज जी साथ देण्याची गरज आहे ती नक्कीच आपण एकामेकाला दिली पाहिजे. सगळ्यांनीच आपण काय सातारमध्ये आपण कधी काय जात धर्म वगैरे अशा गोष्टी आपल्या इथं तरी कधीच अशा काही कुठले विषय झाले नाही. तर शेवटी एक कधी ना कधी समाज म्हणून एकत्र सगळ्यांना बसून वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना करायला लागतो. मग काही समाजाच्या दृष्टीनं काही माध्यमातून सर आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. मी त्यांना पण तिथं पण त्यांना शुभेच्छा देतो. परत एकदा आजच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या शुभेच्छा. धीरज, आमचे मित्र ॲडव्होकेट धीरज घाडगे पण येत आहेत आणि मगाशी पण मी त्यांना म्हटलं आमचे पण परवा आता राजकीय विषय नाही आपला, धीरज घाडगेंचं नाव आता मोठमोठी लोक घ्यायला लागले तेव्हा आपल्यापेक्षा वकील साहेब फार पुढे गेलेत असं म्हणायला लागेल. परत एकदा सरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
टॉपिकच्या उद्घाटन प्रसंगी महाराज साहेबांचा आपल्याला पाय इथं लागले. महाराजांचंच एक मी म्हणतो इथं आपल्याला एक आशीर्वाद लाभल्यासारखा आहे. आणि मंत्री असताना देखील त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी आपल्याला इथं वेळ दिला. मी असं ऐकले माणूस जेवढा मोठा होतो तितका विनम्र होतो आणि ते प्रत्यक्ष मी महाराजांपासून अनुभवतोय. म्हणजे आमदार असताना आपण बघितले आणि आताही बघतोय महाराज बरेच व्यावसायिकांना वेळ देत असतात. धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही. एक ग्रुप फोटो सर्व स्टाफ बरोबर महाराज साहेबांच्या समवेत बाहेर घेणार आहोत. सर्व